पुण्यातील नशेच्या बाजाराची कुंडली लोकशाहीच्या हाती लागलेली आहे। पुण्यामध्ये ड्रग्स विक्रीच्या ठिकाणांची यादी लोकशाहीवर आपण बघू शकणार आहात। झोपडपट्टीपासून ते उच्चभ्रू सोसायटीमध्ये नशेची बाजारपेठ आहे। ठिकठिकाणी लोकांना नशेच्या सगळे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध होताना दिसत आहेत। पुण्यात ड्रग्स मार्केटला कुणाचा आशीर्वाद आहे असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। विद्यार्थी, आयटी नोकरदार हे ड्रग्सचे ग्राहक असल्याची माहिती समोर येते। पुणे जी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते, ज्या पुण्यामध्ये राज्यभरातले विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येत असतात। त्याचबरोबर आयटीचे जे कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने असतात आणि फक्त देशातलेच नाही, विदेशातले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी शिक्षणासाठी येतात। शिक्षणाचं माहेरघर म्हणून अशी ओळख असलेल्या पुण्यामध्ये आता ड्रग्स विक्री ही खुलेआम पद्धतीने होत असल्याचं दिसतंय। ठिकठिकाणी कशा पद्धतीने हे ड्रग्स उपलब्ध होत आहे, कोण याचे ग्राहक आहेत, याची सगळी कुंडली लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे। तर पुण्यामध्ये नशेचा बाजार सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि लोकशाही मराठीनं या सगळ्या नशेचा बाजार नेमका कशा पद्धतीने चालू आहे त्याचं जे सिस्टीम सुरू आहे त्याची कुंडली हाती घेतली आहे। तर रामटेकडी झोपडपट्टी पुण्यातील सर्वात मोठा स्लम एरिया आहे आणि या रामटेकडी झोपडपट्टी परिसरामध्ये ड्रग्स, चरस, गांजा आणि अंमली पदार्थांचं व्यसन अल्पवयीन मुलांसह अनेक तरुणांना लागल्याचं पाहायला मिळतंय। रामटेकडी झोपडपट्टीचा हा एरिया आपण बघू शकतोय, सगळ्यात मोठी झोपडपट्टी एरिया आहे, स्लम एरिया आहे। मात्र या ठिकाणी ड्रग्स सारखे पदार्थ सापडतायत आणि अल्पवयीन मुलं असतील किंवा अनेक तरुणांना हे व्यसन लागल्याची माहिती समोर येते। तर इथं नेमकं कशा पद्धतीनं या नशेचा बाजार सुरू आहे, कुठे कशा पद्धतीनं ड्रग्स सापडतंय, विक्री आणि त्याची खरेदी केली जाते, याची सगळी कुंडली लोकशाही मराठीच्या हाती लागलेली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? रामटेकडी परिसर जो एक झोपडपट्टी परिसर म्हणून ओळखला जातो, स्लम एरिया आहे, मात्र या ठिकाणी चरस असेल, गांजा असेल अशा पद्धतीचे ड्रग्स हे खुलेआम पद्धतीने सापडतायत आणि लोक ते खरेदी करत असल्याचंही कळतंय। तर इकडे नेमक्या कशा पद्धतीने याची खरेदी विक्री होते आणि कसे हे व्यवहार चालतात? खरं तर पुण्यातील रामटेकडी परिसर जो आहे त्या ठिकाणी जो परिसर आहे त्या ठिकाणी झोपडपट्टीचा परिसर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या झोपडपट्टीमध्ये राहणारे जे रहिवासी आहेत त्या मुलांना MIDC मधून ड्रग्ज दिलं जातं। त्या ठिकाणी लिंबाचं झाड आहे असं सांगितलं जातं आणि त्या ठिकाणी सांकेतिक वापर केला जातो आणि त्या सांकेतिक वापराचा त्या ड्रग्ज, गांजा आणि चरससाठी त्या ठिकाणी विक्रीसाठी या सांकेतिक वापर केला जातो। खरं तर रामटेकडी असो, त्याचबरोबर कोरेगाव पार्क असो, पुण्यातील कॅम्प परिसर असो, कोंढवा भाग असो, त्याचबरोबर विमान नगरचा भाग असो, या सगळ्या परिसरामध्ये ड्रग्ज, गांजा, चरस या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे मिळत असतात। आपण जर पहिल्या जर एक बाजू आपण पाहिली तर सर्रास या मेडिकल जे आहे त्या ठिकाणाहून अनेकच्या नशा करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी मेडिकल मधून सुद्धा त्या ठिकाणी विक्री केली जात असल्याची माहिती समोर येत आहे। रामटेकडीमध्ये जो आहे तो रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला रामटेकडीचा भाग आपण माहितीसाठी घेतला तर रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला जो कोल्हापूरकडे जाणारा रेल्वे ट्रॅक आहे त्या ठिकाणी विक्री होत असल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर हे विक्री करणारे जे आरोपी आहेत ते कोण आहेत यांची मात्र त्या ठिकाणी माहिती समोर येत नाही, परंतु हे ग्राहक जे आहेत हे अत्यंत जे झोपडपट्टी परिसरामध्ये राहणारे ग्राहक आहेत, त्याचबरोबर हे सगळे नशा करून वेगवेगळे चंद्रशेखर, कशा पद्धतीने ग्राहक नेमके कुठले आहेत, कुठून कशी विक्री होतीये त्याची सगळी लिस्ट तुम्ही काढलेली आहे, याच्याकडे आपण येणार आहोत। मात्र शिवसेना UBTच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। सुषमा ताई, तुम्ही वारंवार पुण्यातले जे ड्रग्सचा मुद्दा असेल किंवा गुन्हेगारीचा मुद्दा समोर आणताय, पण लोकशाही मराठीनं ड्रग्सचा जो धंदा या ठिकाणी सुरू आहे, खरेदी विक्री केली जाते, त्याची कुंडली बाहेर आणलेली आहे। इथली जी झोपडपट्टी एरिया आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ड्रग्सचा व्यवहार होतोय ते सगळं आपण या ठिकाणी बघतोय, तुमची काय प्रतिक्रिया? ड्रग्सचा मुद्दा आम्ही वारंवार गेल्या 10 महिन्यांपासून हा प्रश्न उचलून धरलाय, पण जर ड्रग्स कुठे मिळतं, कोणत्या पबवर किती विक्री होते याची माहिती पत्रकारांना मिळते, आम्हाला मिळते, सामाजिक कार्यकर्त्यांना मिळते, पोलिसांनाच ती माहिती का मिळत नाही? काय असं पोलिसांचं, एक्साईज खात्याचं आणि या पबवाल्यांचं काय आर्थिक साठलोट आहे? जर वारंवार या गोष्टी पुढे येतात तर राजपूत नावाच्या अधिकाऱ्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? का राजपूतला अजूनही जीवनदान दिलं जाते?
म्हणजे त्या माणसाची तुम्हाला निलंबन काय वाटतं सोडा, सुषमाताई, साध्या यामागे त्यांची कोण बदली असेल? सुद्धा होत नाही. हम्म, नाही, याच्यामध्ये निश्चितपणे सरकारचा आर्थिक साठवलोट असेल ना. हम्म, काही ना काही आर्थिक साठवलोट तर नक्कीच असेल. ज्या अर्थी राजपूत नावाच्या अधिकाऱ्याच्या कारकिर्दीमध्ये इतक्या घटना घडतात, डिस्ट्रीब्युटर असेल, एजंट असेल, पेडलर असेल, स्लीपर सेल मधला माणूस असेल, या सगळ्या लोकांची माहिती पत्रकारांकडे येते, आमच्याकडे येते. आम्ही वारंवार अगदी राजपूतच्या कार्यालयामध्ये जाऊन कोणत्या पब मधून किती हप्ता मिळतो याची माहिती आम्ही आहेराची यादी वाचल्यासारखी वाचून दाखवतो. तरी सुद्धा या माणसाची साधी चौकशी जर एक्साईज खात्याकडून होत नसेल तर शंभूराज देसाईचं आणि राजपूतचं असं काय गुळपीट चालू आहे बरं? कालही आम्ही एका वृत्तवाहिनीवर हा थेट प्रश्न विचारलाय. काय एक्साईज मिनिस्टर शंभूराजे देसाई आणि राजपूत वर्गमित्र आहेत का, बालमित्र आहेत का, एका गावातले आहेत का? नेमकं नातं काय, हे रिश्ता क्या कहलाता आहे? आम्हाला एकदा कळलं तर पाहिजे ना. कारण काय होतंय की तेवढ्यापुरती माध्यमांमध्ये बातमी येते, कुठे आता तुम्ही काय ते लिजर लिक्विड वरती बुलडोजर चालवल्याची बातमी मी सकाळी बघितली. अरे पण ती मुलं ज्या हॉटेल कल्ट मधनं बाहेर पडली होती, त्या हॉटेल कल्टला 11 महिन्यांपूर्वी तिथे काय डुप्लिकेट दारू विक्री चालू होती. त्या डुप्लिकेट दारू विक्रीवर कोण बोलणार बरं? म्हणजे ज्या हॉटेलमध्ये डुप्लिकेट दारू विक्री चालू होती, ज्या हॉटेलचा परवाना सीज केलेला होता, जे हॉटेल सील केलेलं होतं, ते कसं काय अचानक चालू झालं, कुणी चालू केलं? याला जबाबदार राजपूत सारखेच अधिकारी असतात ना. विचारलं पाहिजे प्रश्न त्याच्यावर. निश्चितच तुमचा मुद्दा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. धन्यवाद सुषमाताई तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर राजपूत नावाचा अधिकारी आहे आणि त्याच्यावर का कारवाई केली जात नाही असा सवाल या ठिकाणी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेला आहे. दरम्यान लोकशाही मराठीच्या हाती पुण्यातील या ड्रग्सच्या बाजाराची कुंडली हाती लागलेली आहे. यानंतर ST रोड कॅम्प परिसरामध्ये कशा पद्धतीने याचे व्यवहार चालतात तेही आपण बघत आहोत. पुण्यातील उच्चभ्रू समजला जाणारा हा परिसर आहे. कॅम्प परिसरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स, गांजा आणि चरस हे सहज उपलब्ध होत आहेत. आपण पाहत असलेल्या या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याची विक्री आणि खरेदी केली जाते. लोकशाही मराठीने याची सगळी कुंडली बाहेर काढलेली आहे. एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य, एक्सक्लुझिव्ह अशी ही माहिती आपण फक्त लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत. कारण पुणे या ठिकाणी फक्त पुणेकर राहत नाही तर संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थी सुद्धा येत असतात. नोकरीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत असतात आणि त्यांचे कुटुंबीय हे त्यांच्याकडे लक्ष लावून असतात. त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं काय काय घडतं आणि कशा पद्धतीने हा सगळा ड्रग्सचा बाजार सुरू आहे त्याची कुंडली लोकशाही मराठीने या ठिकाणी समोर आणलेली आहे. यानंतर जाऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे. चंद्रशेखर, तुम्ही याच्या आधी रामटेकडी परिसरामध्ये कशा पद्धतीने हे व्यवहार होत आहेत ते दाखवलेलं आहे. आता दुसरा परिसर आहे तो म्हणजे ST रोड कॅम्पचा हा परिसर. हा एक हाय प्रोफाईल एरिया मानला जातो. मात्र या ठिकाणी सुद्धा चरस, गांजा असेल अशा पद्धतीचे हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचं समोर आलं आहे. नेमकं कशा पद्धतीने केले जातात हे व्यवहार आणि पोलिसांची नजर त्यांच्यावर नसते का? पोलिसांना ते कळत नाही का? खरं तर सरदार तारापूर रोड नावाचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी एक स्मारक आहे. त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला जे आहे ते रिक्षा थांबण्याचं एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी हे सगळे अंमली पदार्थ जे आहेत ते विक्री केले जातात. प्रामुख्यानं रिक्षा ज्या आहेत त्या रिक्षामधून याची विक्री केली जाते. खरं तर हे विक्री करणारे जे ड्रग्ज पेडलर आहेत हे पुण्यातील कोंढवा भागात राहणारे आहेत असं सांगितलं जात आहे. हा जो सगळा ड्रग्ज आहे तो गोव्यावरून पुण्यात येतो आणि पुण्यातील कोंढवा परिसरामधून वेगवेगळ्या ठिकाणी जे ड्रग्ज पेडलर आहेत त्यांना या ड्रग्जचं वाटप केलं जातं आणि अत्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज लपवून हे ड्रग्जची विक्री केली जाते. आपण पाहिलं तर सरदार तारापूर रस्त्यावरती जो आपण छायाचित्रामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये बघतोय त्या व्हिडिओमध्ये बरोबर ज्या ठिकाणी रिक्षा थांबलेल्या आहेत त्या रिक्षाच्या मधूनच हे सगळं ड्रग्ज जे आहे ते विक्री केलं जातं. फरा निश्चितच चंद्रशेखर, याचाच अर्थ रिक्षामध्ये थांबून हे सगळं केलं जात आहे आणि आपल्यापर्यंत याचा सगळा एक काळा चिठ्ठा म्हणता येईल तो पोहोचलेला आहे. मात्र पोलिसांपर्यंत ही माहिती कशी काय नाही पोहोचली असा सवाल सुरू आहे. दरम्यान यानंतर आपण जाऊयात कोरेगाव पार्क KP मधल्या साऊथ मेन रोड या एरियामध्ये. कोरेगाव पार्क हा पुण्यातील अत्यंत उच्चभ्रू समजला जाणारा परिसर आहे. दिवसामध्ये शांत आणि या ठिकाणी दिवसा शांतता असते आणि रात्रभर नाईट लाईफ या ठिकाणी सुरू असते. या ठिकाणी ड्रग्ज, गांजा, चरस, बनता यासारखे नशिली प्रकार हे सहज उपलब्ध होतात. या ठिकाणी परदेशी ड्रग्ज पेडलरचा सुद्धा वावर असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर हायफाय एरिया म्हणून ओळख असलेल्या KP म्हणजेच कोरेगाव पार्क मध्ये कशा पद्धतीने ड्रग्सची विक्री खरेदी होतीये तेही आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून. चंद्रशेखर, काय सांगाल,
केपी ज्या ठिकाणी अतिशय उच्चभ्रू असा हा जो रस्ता आहे किंवा एक परिसर समजला जातो, मात्र या ठिकाणी सुद्धा ड्रग्ज, गांजा, चरस हे सहजरित्या उपलब्ध होत आहेत. इथं नेमकं कशा पद्धतीने हे सगळे व्यवहार चालतात? खरं तर कोरेगाव पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पब्स आणि हॉटेल्स आहेत आणि या हॉटेल आणि पब्समध्ये सहजरित्या ड्रग्ज पुरवलं जातं. खरं तर आपण पाहिलं की सर्वाधिक पब्स जे आहेत ते कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगर भागामध्ये आहेत. कोरेगाव पार्कचा हा जो साऊथ मेन रस्ता जो आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या रेल्वेच्या पलीकडच्या बाजून त्या ठिकाणी प्रवेश केला जातो आणि तिथून जे आहे ते या पब्स आणि हॉटेलमध्ये हे ड्रग्ज पुरवलं जातं. खरं तर गेल्या काही दिवसापासून पुणे पोलीस याच्यावरती कारवाई करत आहे, परंतु पुन्हा पुण्यात जे आहे ते ड्रग्ज सहज उपलब्ध होतं. त्यातला जर आपण महत्वाचा जर भाग पाहिला तर तो कोरेगाव पार्क आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते ड्रग्ज फराळ त्या ठिकाणी मिळतं. निश्चितच चंद्रशेखर, कशा पद्धतीने या ठिकाणी हॉटेल आणि पब असतील, बार या ठिकाणी ड्रग्ज अवेलेबल होत आहे आणि त्या तिथपर्यंत पोलिसांची नजर जात नाही, प्रशासनाची नजर जात नाही, हे तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत मांडलेला आहे. हा तर झाला हॉटेल, पब आणि बारचा एरिया, पण त्याचबरोबर पाटील इस्टेट सारखा जो झोपडपट्टी एरिया आहे तिथंही कशा पद्धतीने ड्रग्ज अवेलेबल होत आहे त्याचीही कच्चा चिठ्ठा आपण या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत. शिवाजीनगर चा हा एरिया आहे. शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर बसलेली पाटील इस्टेट वस्ती गुन्हेगारांचा अड्डा म्हणून ओळखली जाते आणि या ठिकाणी सुद्धा अंमली पदार्थ सर्रास मिळत असतात. तर तिथला हा एरिया आपण बघू शकतो. एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय. पुण्यातल्या शिवाजीनगर मधील पाटील इस्टेट झोपडपट्टीचा हा तोच एरिया आहे ज्या ठिकाणी तुम्हाला अंमली पदार्थ मिळतात. तर हा जो एरिया आहे तो बदनाम आहे गुन्हेगारांचा अड्डा म्हणून आणि त्याच वस्तीमध्ये ड्रग्ज सुद्धा मिळत असतं, त्याची खरेदी विक्री सुरू असते अशी माहिती समोर आली आहे. माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे. चंद्रशेखर, आपल्यापर्यंत हा सगळा काळा चिठ्ठा आलेला आहे. कशा पद्धतीनं एकीकडे रिक्षामध्ये ड्रग्सचे व्यवहार होत आहेत, दुसरीकडे पब असेल, बार असेल, तिथपर्यंत होत आहेत आणि त्याचबरोबर झोपडपट्टी सारख्या एरियामध्ये सुद्धा सहज ड्रग्स अवेलेबल होत आहे आणि आपल्यापर्यंत ही सगळी माहिती आलेली आहे, पण पोलिसांपर्यंत ही माहिती का पोहोचली नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. खरं तर त्या पाटील इस्टेटमध्ये इराणी वस्ती आहे आणि त्या इराणी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात जे त्या अंमली पदार्थ त्या ठिकाणाहून विक्री केली जात असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणाहून शहरातील मध्यवस्तीमध्ये ड्रग्ज, त्याचबरोबर गांजा आणि बंटा ह्या तीन ज्या घातक ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी मध्यवस्तीत विक्री केली जाते. प्रामुख्याने इराणी वस्ती जी आहे त्या ठिकाणी पोलीस सुद्धा आतमध्ये प्रवेश करण्यासाठी घाबरतात, कारण त्या ठिकाणी अनेक वेळा पोलिसावरती हल्ले झालेले आहेत. त्या ठिकाणी कोणताही पोलीस एकटा पोलीस त्या वस्तीमध्ये प्रवेश करत नाहीत. मोठ्या प्रमाणात जे आहेत या जुना पुणे मुंबई रस्त्यावरती ही पाटील इस्टेट वस्तीमध्ये ड्रग्ज आणि त्याचबरोबर अंमली पदार्थ जे आहेत ते विक्री केले जातात. खरा निश्चितच चंद्रशेखर, मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विक्री केले जात आहेत, ते कसे विक्री केले जात आहेत, चेन नेमकी कशी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तुम्ही याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवताय. आता याच्यानंतर तरी पोलीस कारवाई करणार का ते बघावं लागेल. चंद्रशेखर, पुढचा एरिया आहे तो म्हणजे खडकी रेल्वे स्टेशनचा. या ठिकाणी बहुभाषिक परिसर म्हणून हा जो परिसर आहे तो ओळखला जातो आणि खडकी परिसरातील रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणी अवैध धंद्यांचा हब म्हणून हे स्टेशन ओळखलं जातं. या ठिकाणी जुगार, मटका, त्याचबरोबर गसबंता मोठ्या प्रमाणामध्ये चालत असतो अशी माहिती समोर आली आहे. तर या एरियाची आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि इकडची ही एक्सक्लुझिव्ह माहिती लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघत आहोत. तुम्ही खडकी बाजारपेठ ओळखली असेल किंवा त्या ठिकाणी बाजार खरेदी करण्यासाठी जात असाल, मात्र या ठिकाणी ड्रग्ज सुद्धा मिळतं आणि ड्रग्जचा हा धंदा नेमका कशा पद्धतीने सुरू आहे त्याची माहिती फक्त लोकशाही मराठीवर आपण बघत आहोत. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे. चंद्रशेखर, खडकी रेल्वे स्टेशनचा परिसर, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटिंग करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी महिलाही जात असतात, सर्वच जण जात असतात, पण त्या ठिकाणी सुद्धा गुन्हेगारीचा अड्डा हा एरिया बनलेला आहे आणि त्याचबरोबर ड्रग्ज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सापडतं आणि त्याचे व्यवहार चालत असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं कशा पद्धतीने हे सगळं चालतं इथे? खरं तर त्या ठिकाणच्या ज्या गोडाऊन्स आहेत त्या गोडाऊनचा वापर जो आहे तो या अंमली पदार्थ विक्रीसाठी केला जातो. त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहेत ते गुंड वावरत असतात. त्या ठिकाणाहूनच खडकी, दापोडी, बोपोडी आणि इतर भागामध्ये जे आहेत ते अंमली पदार्थ त्या ठिकाणाहून पुरवठा केला जातो. प्रामुख्यानं त्या ठिकाणी पोलीस सुद्धा जाण्यासाठी धजावतात.
खरं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय जे आहेत त्या व्यवसायाचा आगार म्हणूनच त्या खडकी रेल्वे स्टेशनकडे बघितलं जातं. कारण काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो जुगाराचा अड्डा होता. त्याच जुगाराच्या अड्ड्याला जोडूनच ड्रग्ज, त्याचबरोबर गांजा, चरस या सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी मुबलक रित्या त्या सगळ्या आरोपींना, त्या सगळ्या गुन्हेगारांना मिळत होत्या. खरं तर या खडकी रेल्वे स्टेशन पासून जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यापर्यंत हा जो महत्वाचा मधला जो रस्ता आहे त्या मधल्या रस्त्याच्या विविध टपऱ्यामधून हे ड्रग्ज आणि अंमली विरोधी जे पदार्थ आहेत ते त्या ठिकाणाहून विक्री केली जातात. खरा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.